झिंग एक मराठी चित्रपट आहे। या चित्रपटाविषयी मला फक्त एक आश्चर्य आहे। मी बाकी चित्रपट कसा आहे त्याविषयी पहिले बोलतो आणि बाकी नंतर बाकी गोष्टींविषयी आपण बोलूयात, जो मला एक इश्यू वाटला। चित्रपट सुंदर आहे, कथानक छान आहे, स्टोरी ज्या पद्धतीने आपल्यासमोर हे ज्याला म्युझिक संगीत आवडतं त्यांच्यासाठी हा चित्रपट आहे। तुम्ही काही जण याला नटरंगशी कॉपीचं नाही म्हणणार मी, याला नटरंगशी कम्पेअर, कॉपी वर्ड चुकीचा आहे, कम्पेअर करतील लोक। आणि त्या कम्पॅरिझनने जर तुम्ही बघणार असाल तर या चित्रपटाला तुम्ही बघू नका। मी ऑनेस्टली सांगेल, दोन चित्रपट कधी पण वेगवेगळेच असतात, त्यांचा स्टोरीशी आपापसात काही संबंध नसतो। पण हा प्रेझेंटेशन या चित्रपटाचं मला आवडलं। प्रॅक्टिकली मला या चित्रपटावर यामुळे डाऊट होता की काल यांनी ट्रेलर रिलीज केलेला आणि तेव्हाच मी ॲक्च्युली उत्सुक होतो, पर्टिक्युलरली ट्रेलर बघून पण मी उत्सुक होतो आणि चित्रपट बघून पण मी एवढंच सांगेल सुंदर आहे। फक्त हे कळलं नाही अशी पुअर मार्केटिंग का, मे बी म्हणजे मी इथं प्रोड्युसर्सला वगैरे दोष देत नाही आहे, नाही, मला फक्त माझं कलाकारांच्या, डायरेक्टरच्या, रायटरच्या मेहनतीवर मला थोडंसं हे वाटलं की एक तर याचे चित्रपटाचे शोज इतके कमी आहेत, तुम्ही 5-5 चित्रपट जर रिलीज करणार आहात एकमेकांसोबत, मराठी चित्रपटांविषयी मी बोलतो आहे, तर काय होईल यार इंडस्ट्रीचं, मला ते म्हणणं आहे। बाकी चित्रपटाचं स्टोरी लाईन, कॅरेक्टर डेव्हलपमेंट, ज्या पद्धतीने डायरेक्शन आहे चित्रपटाचं सुंदर आहे, यात काहीच वाद नाही आहे। ज्या कलाकारांचं काम पण एकदम मस्त आहे। फक्त सॅडली हा चित्रपट जास्त ठिकाणी रिलीज नाही झाला आहे, हे मी बघितलं आहे बुकमा शोवर वगैरे, पण तर असं होतं। मग तुम्ही एक दिवसाआधी ट्रेलर, व्हॉट अबाउट द मार्केटिंग आणि बाकी गोष्टी, तर असं नको व्हायला की एक चांगला चित्रपट अंडररेटेड होऊन जायचा, आणि जे की होतं आहे असं दिसतं आहे मला। मी 5मधून 4 रेटिंग देईल। माझं एवढीच कळकळीची विनंती मित्रांनो, जेवढं होईल तेवढ्या व्हिडिओला शेअर करा। मी जनरली कधीच म्हणत नाही व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा टाईपचं आहे, तुम्ही कधीही बघितलं असेल माझ्या चॅनलवर, मी खूप रेअरली आहे म्हणतो, पण हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचावा ही माझी विनंती। आता काय करणार, जे झालं मे बी असतात यांचे प्रॉब्लेम्स, प्रोड्युसर, डिस्ट्रीब्युटर्स, काही ना काही थिएटर स्क्रीनिंग्स वगैरे काहीतरी असतील, आपणही त्यांच्या मजबुरीला समजून घ्यायला पाहिजे। ओके, सो प्लीज शेअर दिस व्हिडिओ आणि प्लीज डोंट मिस इट। जर तुमच्या इथं हा चित्रपट रिलीज झाला असेल तर नक्की बघा, थिएटर्समध्ये बघायचं, आणि संगीत प्रेमींनी हा तर सोडूच नाही चित्रपट।